स्वप्नांचे आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। वास्तुशास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे, त्यामुळे वास्तुशास्त्राचा उपयोग करून आपण आपली प्रगती कशी करू शकतो ते जाणून घेऊया वास्तुशास्त्र तज्ञ डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडून। वास्तुशास्त्र प्रेमींना वास्तु रविराज म्हणजे डॉक्टर रविराज अहिररावचा नमस्कार। केस स्टडीजच्या या शृंखलेमध्ये आज तुमच्यासाठी मी अशी एक केस घेऊन आलेलो आहे की ज्या घराचा दरवाजा पूर्व आणि आग्नेय म्हणजे ईस्ट आणि साऊथ ईस्ट यांच्या मधोमध पण आग्नेय दिशेच्या प्रभाव क्षेत्रात, म्हणजे ज्याला आम्ही आग्नेय दिशेच्या प्रभाव क्षेत्रामध्ये 22.5 डिग्रीमध्ये असं म्हणतो, त्या क्षेत्रामध्ये असलेला हा दरवाजा म्हणजे निगेटिव्ह। या घराची खासियत म्हणजे या प्रवेशद्वाराची खासियत म्हणजे या घरामध्ये पैसा भरपूर येईल पण तो टिकणार नाही। हा पैसा निश्चितपणे वायफळ किंवा न टाळता येण्यासारख्या खर्चांमध्ये नक्कीच जातो। किंबहुना मी बऱ्याच वेळा असं पण म्हणतो की या परिवारातल्या लोकांनी जर कधी 4 दिवस थंड हवेच्या ठिकाणी जायचं विचार केला तर तो विचार फक्त विचारातच राहतो, कृतीत येत नाही। थोडक्यात आग्नेय दिशेमध्ये अग्नी न आल्यामुळे दिरंगाई, अडथळे, वायफळ खर्चाचं प्रमाण आणि अनेक वेळा स्त्रियांच्या तक्रारी हा प्रकार नक्कीच असतो। आग्नेय भागात प्रवेशद्वार आणि आग्नेय ते दक्षिण या भागामध्ये या घराचा लिव्हिंग रूम आणि बाल्कनी। दक्षिण दिशेत बाल्कनी, दक्षिण दिशेत बाल्कनी म्हणजे मोकळा भाग, हलका भाग, म्हणजे पुन्हा या परिवाराच्या अस्थिरतेला आमंत्रण। दक्षिण भाग हा रिकामा हलका असणं हे निश्चितच एक वास्तुदोष म्हणूनच मानला जातो। आता या ठिकाणी आणखीन एक मजेची गोष्ट बघा की प्लॅनिंग डिझायनिंग मध्ये एक बेडरूम नैऋत्य दिशेमध्ये आलाय, एक बेडरूम पश्चिम दिशेमध्ये आलाय, परंतु विकासकाने जे त्यांचं कस्टमरला प्रमोट करताना जी काही एक रचना केली होती किंवा जो अटॅच टॉयलेट बाथरूम दिला होता तो पश्चिमेच्या बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम देऊन त्याला मास्टर बेडरूम केलं होतं आणि नैऋत्य दिशेच्या बेडरूमला चिल्ड्रन बेडरूम दिलं। बघा किती विचित्र गोष्ट। सहजपणे नैऋत्य दिशेचा बेडरूम हा मास्टर बेडरूम केला असता तर किती सोपं झालं असतं आणि पश्चिमेला दुसऱ्या म्हणजे किंवा खरं बघतात 3ऱ्या क्रमांकाच्या स्थानावर जो मुलाला झोपवलं असतं तर अतिशय उत्कृष्ट झालं असतं। परंतु ज्यावेळी मी या घराचं परीक्षण केलं आणि या घराच्या कर्त्या पुरुषाला सांगितलं की अनेक वेळा तुमच्याकडे तुम्ही जिथे सर्व्हिस करतात त्या ठिकाणी तुम्ही काम करतात, ऐनवेळी प्रमोशनच्या लिस्टमध्ये किंवा कुठल्याही प्रकारचं अप्रिसिएशन अवॉर्ड मिळण्याच्या लिस्टमध्ये तुमचं नाव आघाडीवर असतं आणि ऐनवेळी तुमचं नाव मागे पडतं आणि कोणीतरी दुसरा बाजी मारून जातो। हे होतं का? हे म्हटल्यावर अक्षरशः म्हणजे ज्याला आपण दुखत्या नसवर हात ठेवणं असा प्रकार तिथे घडला आणि त्या व्यक्तीने त्यावर अशा ज्या काही अनेक वेळा आलेल्या संधी हातातून कशा गेल्या त्याचं अतिशय रसभरीत वर्णन मला खूप किस्स्यांमधून सांगितलं। थोडक्यात प्रगतीला अडसर किंवा संधी हातातून जाणं हा प्रकार अस्थिरतेला आमंत्रण। मग मी त्यांना सांगितलं की मास्टर बेडरूमला टॉयलेट अटॅच असणं हे कितपत आवश्यक आहे आणि भारतीय जीवनशैलीमध्ये प्राचीन वास्तुशास्त्रामध्ये बेडरूमला अटॅच टॉयलेट बाथरूम कधीच नव्हता। मग आज आपण ही पाश्चिमात्य संस्कृती का बाळगायची आणि अशा प्रकारे मला सांगा की रात्री आपण असं किती वेळा टॉयलेट बाथरूमचा वापर करतो आणि मग त्यातून जर जीवनाला मिळणारं स्थैर्य, त्याचं महत्व हे जेव्हा मी त्या व्यक्तीला सांगितलं तेव्हा त्यांनी निश्चितच जिथे नैऋत्य दिशेमध्ये मुलांचा बेडरूम होता तो बदलून स्वतःचं शयनगृह तिथे केलं आणि पश्चिम दिशेमध्ये मुलांना झोपण्याची जागा केली। वायव्य भागामध्ये 2 टॉयलेट बाथरूम आले होते, त्यातले दोन्हीही टॉयलेट पॉझिटिव्ह ठरतात, बाथरूम निगेटिव्ह ठरतात आणि उत्तर दिशेमध्ये त्यांच्याकडे एक बेडरूम आणखीन होता ज्या बेडरूम मध्ये त्यांची मुलगी झोपत होती, जी एका प्रकारे मी म्हणेन योग्य होती आणि ईशान्य भागामध्ये किचन आला होता आणि ईशान्य आणि पूर्व आग्नेय या भागामध्ये एक बऱ्यापैकी मोठा कण। ईशान्येमध्ये वास्तुदोष, आग्नेयमध्ये वास्तुदोष, म्हणजे
म्हणजे पुन्हा स्त्रियांशी संबंधित गंभीर आजार नक्की शक्यता, आणि ते खरं होतं. त्या घरामध्ये अशा प्रकारचे आजार होते आणि महिलांनाच त्रास जास्त होतो. सुदैवाने पूर्व आणि आग्नेय म्हणजे पण पूर्व दिशेच्या बाहेर आणि आग्नेय दिशेच्या प्रभाव क्षेत्रामध्ये एक छोटासा स्टोअर रूम सारखी रूम तिथे डिझाईन करण्यात आली होती आणि नेमकं त्या दाम्पत्याने त्या परिवाराने देवघर तिथे ठेवलं. मी ज्यावेळी बेसिकली हे देवघर चुकीच्या दिशेमध्ये येत होतं हे मला जाणवत. फक्त त्या देवघरामध्ये थोडीशी देवाची पोझिशन बदलल्यानंतर ते देवघर पूर्व दिशेमध्ये येऊ शकत होतं. तेवढा बदल करून देवघर पॉझिटिव्ह केलं. चिल्ड्रन बेडरूम आणि मास्टर बेडरूम अदला बदल करून ते 2 वास्तुदोष पॉझिटिव्ह केले. अशा प्रकारे जवळजवळ 8 ते 10 वास्तुदोष असलेल्या या घरामधले 3 वास्तुदोष सहजपणे छोटेसे फेरबदल करून मी सहज पॉझिटिव्ह केले आणि उर्वरित सगळे वास्तुदोष पूर्णपणे पॉझिटिव्ह करून उपाययोजनांच्या माध्यमातून पॉझिटिव्ह करून त्याला पूर्णपणे मुक्त केलं आणि त्या परिवाराला त्या वास्तूपासून चांगले रिझल्ट्स मिळू शकले. ऍज अ डिझायनर म्हणून जर या ठिकाणी या घराच्या डिझाईन प्रोसेसमध्ये जर मी असतो तर मी पहिलं एक काम केलं असतं की या देवघराच्या भागातूनच मी कुठेतरी या घराचं एंट्रन्स रूम घेतलं असतं, मुख्य प्रवेशद्वार घेतलं असतं आणि ते प्रवेशद्वार पॉझिटिव्ह करून आग्नेयमध्ये किचन आणि उत्तर किंवा पूर्व ईशान्य भागात लिव्हिंग रूम घेऊन ह्या 2 गोष्टी सुद्धा जर मला पॉझिटिव्ह करता आल्या असता तर मला असं वाटतं की हे घर नैसर्गिकरित्या 65 ते 70% पॉझिटिव्ह झालं असतं. म्हणजे पुन्हा एक प्रश्न ऐरणीवर येतो की प्लॅनिंग डिझायनिंग मध्ये वास्तुतज्ञांचा समावेश करणं हे किती अत्यावश्यक आहे. त्यामुळे जनता जनार्दनाला माझी एवढीच विनंती आहे की लोक हो, आपण जर या मागणीचा पुनरुच्चार वारंवार केला तरच येणाऱ्या काळामध्ये नवीन घरं वास्तुशास्त्रानुसार साकारतील. आणि याच मुद्द्यावर मी तुमचा निरोप घेतो.